हे कैटभेश्वर मंदिर आहे. इथे 5 ठिकाणाहून तुम्हाला मंदिरामध्ये प्रवेश करता येतो. हे चालुक्य शैलीतलं 11व्या शतकातलं मंदिर आहे आणि अतिशय सुंदर खांब आहेत. वरच्या बाजूला छत पण अतिशय सुंदर आहे. इथे सप्तमातृका आहेत. इथे आहेत गणपती. विष्णू असावा बहुतेक तो. आणि हे मुख्य आहे. अतिशय मोठं शिवलिंग आणि खूप सुंदर सजावट केलेली. ही गजलक्ष्मी आहे आणि हे दार नंतरचं असेल, परंतु मध्ये शिवलिंग आहे. कैटभेश्वर म्हणतात हे. चालुक्यकालीन मंदिर. मधुकैटभ जे आहेत ना, त्याच्यातलं मधुकेश्वर जे आहे ते सारीगावच्या जवळ आहे आणि कैटभेश्वर जे आहे ते इकडे हनगळच्या खालच्या बाजूला आहे. कर्नाटकातच आहे आणि हे सगळे चालुक्यकालीन मंदिर आहेत. अतिशय मोठं सभामंडप आहे, अतिशय सुंदर. हे इथल्या ज्या मूर्ती आहेत त्या खंडित झाल्या होत्या, किंवा कोणीतरी तोडलेल्या आहेत. मध्येही मूर्त्या नाही आहेत, कुठेही मूर्त्या नाही आहेत. ह्या बाजूला एक छोटंसं मंदिर दिसतंय आणि आता आपण मागच्या बाजूला आहे. दाक्षिणात्य शैली आणि तिथे एक इकडच्या बाजूला एक मंदिर आहे. आतमध्ये एक विहीर पण आहे. सुंदर आहे पाहण्याजोगं. पण बाहेर कुठे पण मूर्ती नाही आहेत. एक कळस आहे. इकडचं मंदिर बघूया आता. बाहेरच्या बाजूला फुलांचे आणि कळसाचे चित्र कोरलेले आहेत. दिवस संप्रदायाचं हे देवीचं मंदिर आहे. हे जे कैटभेश्वर मंदिर आहे त्याच्या एका बाजूला एक छोटं मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये मोठं शिवलिंग आहे. छोट्या मंदिरात तिकडे एक छोटं मंदिर आहे आणि इकडचे जे मंदिर आहे तिथे फक्त सगळं सामान ठेवलेलं आहे. आणि मुख्य मंदिर जे आहे हे कैटभेश्वर मंदिर आहे. आता हे कैटभचा जो नाश केलेला होता, तर त्याच्यातल्या एक मधुकेश्वर मंदिर सारीगावच्या तिथे आहे आणि इकडे कैटभेश्वर मंदिर. ह्या दोघांनी सुद्धा देवाकडून मागून घेतलं की तुम्ही आमचा नाश केला आहे तर आमच्या स्मृतीप्रित्यर्थ म्हणजे तुम्ही आमचं नाव द्या त्याला, की म्हणजे इथे मधुकैटभाचा नाश केलेला. इथे खाली एक मंदिर आहे खूपच सुंदर मस्त. मला असं लक्षातच नाही आलं. म्हणजे खालच्या बाजूला जाऊया. पण आधी इकडे वीरगळ आहेत ते पाहूया. चंद्र, सूर्य, शंख ते कोरलेले. हे युद्ध आणि हे मंदिर पाहूया. थोडंसं खंडित झालंय पण खूपच सुंदर दिसतंय.
11व्या शतकातलं मंदिर आहे हे. आणि कोटीपूर म्हणून आहे गाव, तिथे आहे हनगलच्या खालच्या बाजूला. हे पायऱ्या उतरून गेल्यावर एक मंदिर आहे. मला वाटतं हे राजा असतील इथले. हे राजाचं मंदिर आहे.